छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट या गडावरती पुतळा पडला आणि खरं तर या महाराष्ट्रातला शिवभक्त त्या ठिकाणी त्याच्या वेदना आपल्याला सगळ्यांना दिसून आल्या। खरं तर या शिवजन्मभूमीतले आपण मावळे आहोत। महाराजांनी आतापर्यंत अनेक किल्ले बांधले, गडकोट बांधले, त्याचा एकही दगड 100 वर्ष झाला अजूनपर्यंत कोसळला नाही। परंतु 8 महिन्यामध्ये या महायुतीच्या सरकारने बांधलेला हा पुतळा अवघ्या 8 महिन्यामध्ये त्या ठिकाणी पडतो। 3000 कोटी रुपये या पुतळ्याच्यासाठी खर्च करतात आणि तरी सुद्धा हा पुतळा पडतो का ज्या कलाकाराने 3 फुटाच्या वरती कधी कुठलीही मूर्ती उभी केली नाही, तो कलाकार हा महाराजांचा 43 फुटाचा पुतळा उभा करतोय। तर मला असं वाटतं का हे संशोधनाची बाजू आहे। आज जर पाहिलं तर या महाराष्ट्र पूर्णपणे पेटलेला आपल्याला बघायला मिळालेला आहे। अनेकांनी आपल्या या ठिकाणी भावना व्यक्त केल्या। खरंच तर भ्रष्टाचाराच्या माध्यमातून अनेक पैलू आपल्याला समोर सातत्याने पाहायला मिळत आहे। विशेषतः शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना या निमित्ताने या ठिकाणी झाली। बाबूभाऊंनी सांगितलं, छिंदमपासून शिवाजी महाराजांचा पुतळा पडतोपर्यंतची घटना आपण मार्गक्रम पाहिलेला आहे। अनेकांनी या ठिकाणी माफी मागण्याचा प्रयत्न केला, परंतु मला आवर्जून या निमित्ताने या ठिकाणी जाणीव करून द्यायचे, आपल्याला हा शिवभक्त कधीही माफ करणार नाही आणि हा शिवभक्त उद्याच्या काळामध्ये आपल्याला आपण दिलेला जो काही सगळा घटनाक्रम आम्ही पाहिलाय त्याच्यातून आपल्याला कधीही माफी मिळणार नाही। उद्याच्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्याला हा धडा आणि या निमित्तानं शिकवल्याशिवाय ही शिवभक्ताची असलेली जनता आपल्याला कधी विचारणार नाही, हे आपण नेहमी लक्षात ठेवावं। खरं महत्वाचं म्हटलं तर आज अनेक या महायुतीच्या माध्यमातून योजना आपण माऊलींनी मागाशी सांगितलं, अनेक योजना आणल्या, अनेक घडामोडी या महायुतीच्या माध्यमातून घडतात, परंतु कुठल्याही प्रकारचं त्यांना यश येत नाही। काय येत नाही तर खऱ्या अर्थानं या महायुतीच्या माध्यमातून आपण जे काय घटनाक्रम करतात, हा तिजोरीतला पैसा, हा महाविकास आघाडीचा जनतेचा असलेला पैसा, हा महाविकास आघाडी आपल्याला कधीही पोचू देणार नाही, एवढंच या निमित्तानं सांगतो। खरं तर महाविकास आघाडीतले अनेक मंडळी, सगळे पक्षातली, विशेषतः काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातली सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित झाल्या। मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो।